बातमी आहे अत्यंत महत्त्वाची मुंबईतून। महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचा आंदोलन काळामध्ये दाखल गुन्हे मागे घेण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाला आदेश दिले असून त्यामुळे आता महाराष्ट्रात सुद्धा गुन्हे मागे घेतले जाणार आहे। सीजेपीच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण पाहिलं 2 दिवसांपूर्वी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आणि या राजीनाम्यानंतर आपण पाहतोय जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यास आता सांगितलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे थेट जोडले गेलेले आहेत। गणेश, अखेर गुन्हे मागे घेण्यात येत आहेत, जे वचन सरकारकडून दिलेलं आहे, आश्वासन जे दिलेलं आहे ते पूर्ण होत आहे, आपल्याला बघायला मिळते। अधिक माहिती नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर दिल्लीच्या पाठोपामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील विविध ठिकाणी हे आंदोलन आहे ते विद्यार्थ्यांचं झालेलं पाहायला मिळालं होतं। विशेष करून मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर या भागामध्ये ही आंदोलनं झाली होती आणि याच आंदोलनादरम्यान आहे ते विद्यार्थ्यांवर वेगवेगळे गुन्हे देखील आहेत ते दाखल केलेले पाहायला मिळाले होते। मात्र आता हे सगळे गुन्हे आहेत ते मागे घेण्यासाठी गृह विभागाने आहे ते आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे ह्या 1 या 2 दिवसांमध्ये हे सगळे गुन्हे मागे घेतले जातात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। जी, धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सीजेपीच्या आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झालेले होते आंदोलनाच्या काळामध्ये ते मागे घेण्यासाठी आता गृह विभागाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत।